छत्रपती शिवाजी महाराज यांनी 100हून अधिक किल्ले बांधले। त्यापैकीच एक म्हणजे मानगड। राजधानी रायगडाच्या संरक्षणासाठी मानगड, सूरगड, अवचितगड, कुर्दुगड, कोकणदिवा अशा 65 किल्ल्यांची साखळी बनवून संरक्षण कवच बनवले होते। म्हणून तर म्हणतात ना, प्रथम वंदन मानगडाला, ज्यांनी रक्षिले रायगडाला। नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मजेत असाल। तर आज आपण चाललो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला अशा या किल्ल्यावर, ज्याचं नाव आहे मानगड किल्ला। आणि आता मी आहे बोरवाडी या गावात, आणि बोरवाडीतून आपण जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला थोडासा पुढे जाऊन मशीदवाडी हे गाव लागतं, आणि तिकडनं आपला जो मानगडचा ट्रेक आहे तो सुरुवात होणार आहे। जो किल्ला आहे तो इकडनं आपल्याला पाहता येतो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता। आपल्याला या किल्ल्यावर जायचं आहे, आणि रस्त्यातून जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला एकदम प्राचीन काळाचं महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं। ते आहे इथे, या रस्त्याला लगतच हे एकदम प्राचीन मंदिर आहे, आणि इकडे तुम्हाला या विरघळी पाहायला मिळतील। आणि इकडनं आपल्याला जायचं आहे आतमध्ये या मंदिरामध्ये। तर ही अशी वाट आहे, आणि तुम्ही पाहू शकता हे इकडे नंदी आहे। तर बऱ्यापैकी हे जे मंदिर आहे त्याची पडझड झालेली असल्यामुळे आपल्याला समजत नाही, पण जे नंदी जो आहे त्याच्यामुळे आपल्याला समजून येतं की हे जे मंदिर आहे या मंदिराचं हे एंट्रन्स असावं। आणि इथून पुढे गेल्यावर आपल्याला अशी जी शिवपिंड आहे ती पाहायला मिळते। ती पण त्याची पण बऱ्यापैकी तुटलेल्या अवस्थेत आहे। अशी पुढे अजून एक आहे। तर जेव्हा तुम्ही इकडे येत असाल तर तुम्हाला या जागेचं महत्त्व समजून येईलच। जे बांधकाम आहे ते बऱ्यापैकी ढासळलेलं आहे, पण खूप सुंदर मंदिर आहे। आता आपण इकडनं जो पुढे किल्ला आहे त्याच्यावर जाऊया। इथे आल्यावर आपल्याला शेवटी एक गाव लागतं। खरं तर मला इकडनं माहिती नाही की कुठून जातात, त्याच्यामुळे मी इकडे विचारते। मानगडाला जायला कुठून जायचं? कुठून? इकडे? इकडनं? अच्छा, पण जाऊ शकतो ना आता? तर इथून आपला जो ट्रेल आहे तो सुरू होतो। आपल्याला इकडनं मानगडावर जायचं आहे। ठीक आहे, तर आपलं जो ट्रेकिंगची सुरुवात आहे ती इकडनं होते। खरं तर इकडनं आजी आम्हाला सांगतात की कुठून जायचं, कारण की इकडे पावसामुळे थोडासा शेवाळ झालेला आहे। तर आपण थोडंसं इकडनं जपूनच गेलं पाहिजे, कारण की पाणीचा थोडासा फ्लो येतोय, त्याच्यामुळे थोडासा जो रस्ता आहे तो स्लिपरी झालेला आहे। तर आपल्याला ती काळजी घ्यायची आहे। जर तुम्ही कुठच्याही गड किल्ले किंवा ऐतिहासिक जागेवर जात असाल तर तिकडे दारू किंवा मद्यपान ज्याला आपण बोलतो तिकडून इकडे येत असाल किंवा कुठच्या अशा ठिकाणी येत असाल तर तुम्हाला 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते आणि 10,000 रुपयेपर्यंत दंड भरायला लागू शकतो। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, आशा करते की तुम्ही असं काही करणार नाही अशा ठिकाणी येऊन, कारण की आपले जे गड किल्ले आहेत आणि ऐतिहासिक ज्या जागा आहेत त्याचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे। चला तर मग आता आपण इकडनं पुढे निघूयात।
आता इकडनं किल्ल्यावर जायचा जो चढाईचा रस्ता आहे तो सुरू झालेला आहे. अशी इकडे ही पायवाट बनवलेली आहे. येताना जरा सांभाळूनच या. मित्रांनो, हवेत एक असा किडा लटकत होता. खरं तर त्याला आमच्या गावी खुसरुंडा बोलतात. तुम्ही त्याला काय बोलत असाल तुम्ही मला सांगा. त्याच्या अंगावर असे काटे असतात. खरं तर अशा ज्या किडे आहेत त्याच्यापासून जरा सावधानी आणि जपून जा, कारण की ते जर अंगावर आले तर त्याचे जे काटे आहेत त्याच्यामध्ये विष असतं. त्यामुळे जरा बघून आणि सावकाश जा. केस अडकले. असं पण होतं. बापरे, आता पुढे अजून काय पाहायला मिळणार आहे पाहूयात. समजत नाहीये. आता आपण ऑलमोस्ट पोहोचलेलोच आहोत. इकडे आई विंजाई देवीचं मंदिर आहे, तर आता आपण तिकडे जाऊन दर्शन घेऊयात. तर मित्रांनो, विंजाई देवीचं दर्शन घेऊन आपलं झालेलं आहे आणि इकडनं जो गडाकडे जायचा जो रस्ता आहे तो सुरू होतो. खरं तर आतापर्यंत ज्या रस्त्याने आपण आलो तो बऱ्यापैकी थोडासा कठीण होता, चढाईचा रस्ता होता. पण इकडनं ज्या गडाकडे जायच्या ज्या पायऱ्या आहेत त्या इकडे तुम्ही पाहू शकता. पण ह्या ज्या पायऱ्या आहेत ते फक्त ह्या पॉईंटपर्यंतच आहे. वर अशा खाचा बनवलेल्या आहेत, तर त्याच्यातून आपल्याला सावकाश सांभाळून पाय ठेवून जायचं आहे, कारण की पाऊस पडल्यामुळे थोडंसं शेवाळा झालेलं आहे. आपण एक दगड घेऊन जाऊया, म्हणजे जेव्हा रिटर्न यायची वेळ असेल तेव्हा शेवाळा आपल्याला जास्त लागणार नाही. तर आपण दगडाने थोडंसं घासून वर जाऊया. पण इकडे दगड शोधते की हा खूप मोठा दगड आहे, हा घेऊ शकते. थोडंसं जी पायरी आहे ती घासून आपण वर जाऊया. ही थोडीशी छोटीशी एक पायवाट आहे. तिकडनं खरं तर इकडे सगळं गवत उगलेलं आहे आणि झाडं आहेत. त्याच्यामुळे जेव्हा इकडनं येत असाल तेव्हा सांभाळून, कारण की असं जेव्हा असतं तेव्हा आपल्याला समजत नाही खाली काय आहे. दरी साईडला लगेच असू शकते, त्याच्यामुळे जरा लक्ष ठेवून आणि बरोबर इकडनं या. तर मित्रांनो, इथवा रस्ता तरी पण बरा होता. इकडनं जेव्हा जायचं आहे तर आपल्याला या अशा छोट्या छोट्या खाचा बनवलेल्या आहेत. आपल्या त्यातून पाय ठेवून वर चढायचं आहे.
अजून जायचं तर आहे, पण इकडे पूर्ण शेवाळ आहे, त्याच्यामुळे मी जरा या साईडने जाईन. इकडे 1-2 असे खाचे आहेत, त्याच्यावर पाय ठेवून मी जाईन. तर थोडीशी भीतीच वाटते, पण ट्राय करूया. इकडे थोडासा शेवाळ जास्त दिसतंय, त्याच्यामुळे समजत नाहीये इकडनं कसं जाऊ. हा पार्ट मला थोडासा डिफिकल्ट वाटला, पण आली मी. पोचली मी महाद्वार. मित्रांनो, फायनली जो प्रवेशद्वार आहे त्याच्यापर्यंत मी पोचली. खरं तर चढाया थोडंसं कठीण होतंच पावसामुळे, नाही तर मग उन्हाळ्यात एवढं मला नाही वाटत डिफिकल्ट असेल, बिकॉज आता शेवाळ होतं, बऱ्यापैकी घाम आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बाकीच्या गडकिल्ल्यांमध्ये असं जसं हा देखील गौमुखी प्रवेशद्वार आहे, जसं की बाकीच्या किल्ल्यांमध्ये असतं शिवाजी महाराजांच्या की जो महाद्वार आहे तो कुठे आहे तो समजत नाही, तशा हा पद्धतीचा प्रवेशद्वार आहे. आता इकडनं वर जाऊन आपण किल्ल्यात अजून काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ते पाहूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता मी इकडनं आली. हा प्रवेशद्वार आहे आणि ही याची कमानी आहे, जी खरं तर इकडे अशी वर होती पण ती ढासळून पडून खाली आलेली आहे. आता या कमानीवर आपल्याला मासा आणि कमळ पाहायला मिळत आहे. याचा अर्थ असा की लक्ष्मी आणि नारायण, म्हणजे लक्ष्मीचं जे सिम्बॉल आहे ते आहे कमळ आणि नारायणाचं आहे फिश. तर आपल्याला असं एका पद्धतीचे इकडे सिम्बॉल्स पाहायला मिळतात. आता इकडनं आपण पुढे जाऊयात. आता इथे आतमध्ये आल्यावर आपल्याला हे 2 खाचा दिसत आहेत. खरं तर इकडे जो प्रवेशद्वार होता तो लाकडी प्रवेशद्वार इकडे असायचा आणि त्याला लॉक करायला लॉकिंग सिस्टीम म्हणून असे इकडे लाकडाचे वासे असतात, ते घेऊन या टोकापासून या टोकाला असं लॉक करण्यात यायचं. कसे तर जेव्हा आपण महाद्वारातून इकडे येतो, इकडनं जेव्हा आपण चढतो तेव्हा आपल्याला जसं की बाकीच्या किल्ल्यांवर वीर मारुतीच्या मूर्त्या असतात, तर इकडे आपल्याला असं एक चित्र पाहायला मिळतं. असं एकदम कातळात कोरलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर इकडनं प्रवेशद्वारातून एंटर करून आपण या साईडला चाललेलो आहोत. तर मित्रांनो, इथे आपल्याला एक गुफा पाहायला मिळते. ही खरं तर सातवाहन काळातली गुफा आहे. तर आता आपण इकडे आतमध्ये जाऊन पाहूयात. तर जेव्हा तुम्ही इकडे याल तर इकडे 1 पाण्याची टाकी नाही, तर इकडे 2 पाण्याच्या टाक्या आहेत. मला वाटतं की ही जेव्हा पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होत असेल तेव्हा खालच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जात असेल. तर मित्रांनो, मी आतमध्ये गुफेत जाऊन येते. खरं तर आतमध्ये खूप अंधार आहे, तर मी टॉर्च घेऊन जाते. खरं तर ही गुफा त्या काळात धान्य किंवा दारुगोळा कोठारासाठी वापरण्यात येत असावी. थोडा पाऊस सुरू झालेला आहे. आता मी इकडनं आली, ती जी गुहा आहे इकडे एक पायवाट आहेत, आपण इकडे आता पुढे जाऊयात. तर इथून आपल्याला अजून 2 पाण्याचे टाके पाहायला मिळत आहेत. तिकडे आपण 2 पाहिले आणि इकडे आता हे 2 आहेत.
मित्रांनो, खूप जोराचा वारा आलेला आहे आणि ईर्षालगडाचं ऐकल्यानंतर मग खूप भीती वाटते. तिकडे वर झाडं वगैरे तर आपण फटाफट इकडनं निघूयात. बापरे, पाऊस वाढतच चाललाय. खूप जास्त जोराचा पाऊस आहे, वारा आहे. तर जी गुहा होती तिकडे आपण परत जाऊया, आतमध्ये जाऊन बसून जाऊयात. खरं तर मगाशी खूप जोरात पाऊस सुरू झाला आणि वारा पण सुरू झाला आणि इकडे गडावर खूप मोठमोठी झाडं आहेत, तर ती पडायची शक्यता खूप जास्त आहे. त्याच्यामुळे मला एवढी भीती वाटली, मी फटाफट जाऊन पळून त्या गुहेत जाऊन बसून गेली. आता आपण पाऊस थांबलेला आहे आणि धुकं पण क्लिअर आउट झालेलं. तर आता आपण जो किल्ला आहे तो आता पाहून घेऊयात. तर मित्रांनो, मगाशी मी इकडे आली होती पण खूप जास्त जोरात पाऊस आल्यामुळे मला तुम्हाला दाखवता नाही आलं. तर हा आहे गुप्त दरवाजा, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. इकडनं खरं तर समोरचं जे चाच गाव आहे त्या गावात जाता येतं. तर त्या काळात हा जर किल्ल्यावर काही शत्रू आले किंवा असं काही गोष्ट झाली, एमर्जन्सी एक्झिट म्हणून हा दरवाजा वापरण्यात येत होता. तर मित्रांनो, आता आपण गुप्त दरवाजा पाहून परत जो महाद्वार आहे तिकडे आलेलो आहोत. इकडनं वर अशा गडाच्या वर पायऱ्या जातात. तर आपण आता वर जाऊन पाहूयात काय पाहायला मिळतंय. काही ज्या पायऱ्या आहेत ते तुटून खाली आलेल्या आहेत, ते जरा सांभाळून. परत जोराचा पाऊस यायच्या अगोदर आपण लवकर जो किल्ला आहे तो फिरून घेऊया, पाहून घेऊयात आणि रिटर्न जाऊयात. तर मित्रांनो, वर पोचल्या आपल्याला इकडे बरेचसे असे चौथरे पाहायला मिळत आहेत. तर मला वाटतं की इकडे पहिला खोल्या असतील, ते बरेचसे इकडे पडझड झालेली आहे. तर आपण आता इकडनं पुढे जाऊन पाहूयात. आपल्या गड किल्ल्यांची अशी परिस्थिती झालेली आहे की सगळे जे दगड वगैरे आहेत किंवा जे चौथरे आहेत ते पण आता नाहीसे होत आहेत. तर आपल्याला थोडीशी काळजी घेतली पाहिजे, जरा सांभाळलं पाहिजे, आपल्या गड किल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे. तर मित्रांनो, आता इकडनं ही जी पायवाट जाते, आपल्याला इकडे 2 टाक्या पाहायला मिळत आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि पुढे आहे हातखणी बुरुज. आपल्या तिकडनं तो जो व्ह्यू आहे सगळ्या जागेचा तो इकडे पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आपला संपूर्ण जो किल्ला आहे तो पाहून झालेला आहे आणि इकडनं सुरू होता आपला परतीचा प्रवास. तर आता रिटर्न जाताना काही जागेवर शेवाळ आहे, त्याच्यामुळे तिकडनं सावकाश आणि सांभाळूनच जायला लागेल. तर आता मी इकडे हा व्हिडिओ एंड करते. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच गड किल्ले आणि पर्यटन स्थळे पाहायची असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.